काय झाडी, काय डोंगर, काय वातावरण सगळं कसं ओके मध्ये. ही काय गुवाहाटी बिहाटी नाही बरं का. मग आपल्या मावशीचं गाव येते. मावशीच्या गावाहून लगेच लॉन्चवर गेलो. लॉन्चवर गेल्यानंतर नवरदेव मिरवणुकीचा कार्यक्रम चालू झाला होता. नवरदेवाचे मित्र इकडं फुल मूडमध्ये. नवरदेवाला डायरेक्ट दोघा जणांनी उचलून घेतलं होतं एकदम मस्त पैकी. कसं टेबल सीट झाली होती ते. आणि मध्ये आल्यानंतर आहे ना लगेच इकडे लग्न लागल्यानंतर लोक लगेच बाई माणसं लगेच जेवायला पळू राहिले. आणि आमच्या सूरज भाऊ ना लगेच आम्हाला इथं आमचं काम चालू होतं त्याच्यामुळे ORS आणून दिलं होतं प्यायला मस्त पैकी. मस्त ORS पिलो. आणि प्रत्येक लग्नामध्ये ना रागोड राहतोच बरं का. एक ना एक लहान पोरग राहतं आणि त्याला जोडी बांधलेलीच राहते. आणि हो सध्या तरी ना पावसानं एकदम लाजच सोडून द्यायले बरं का. कवा येऊ राहिला आणि कवा जाऊ राहिला. आता पिकं व्हायच्या आधी वावर उपळतो का काय असं तरी मला नक्की वाटायला लागलं बरं का. नंतर मग मामा मामी भेटले. मामा मामी जवळ जाऊन बसलो त्यांच्यापाशी बसायच कारणात तुम्हाला माहिती आहे कसं आधीच लोकेशन लावून ठेवावं लागेल थोडं. तिथं परत आहे ना मामाच पोरगा पण भेटला आणि त्याला घेऊन लगेच मनमाडमध्ये आलो. मनमाडमध्ये आल्यानंतर इकडं मोकार गर्दी अड्यावानी बरं का. नुसती गर्दी म्हणजे गर्दी. घरी निघालो. घरी येताना लगेच एक फोन आला आणि आम्ही लगेच चांदवडला निघालो. तिकडं सूरज भाऊला काम आलं होतं लगेच एक. मग काय लगेच जाऊन क्लायंटला भेटून आलो.